काँग्रेसच्या स्थापना दिनी नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली होत आहे। है तैयार हम असं या महारॅलीला नाव देण्यात आलेलं आहे। जर का तुम्ही पाठीमागे बघितलं ना तर भव्य व्यासपीठाची तयारी सध्या सुरू आहे आणि साधारण 4 ते 5 लाख लोक संपूर्ण देशभरातनं या रॅलीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। इतकंच नाही तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असेल, सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल, प्रियंका गांधी असेल किंवा काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री असेल आणि प्रत्येक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व्यतिरिक्त इतर पदाधिकारी या संपूर्ण महारॅलीमध्ये येत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की जवळपास पहिल्यांदा नागपूरमध्ये काँग्रेसचा स्थापना दिन साजरा होत आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहे। खूप मोठी रॅली तुम्ही ज्या प्रकारे इथे आयोजित केलेली आहे, एक त्याचा उद्देश स्थापना दिन जरी असला तरी त्याला जे नाव देण्यात आलं तुम्ही है तैयार हम, नेमका काय संदेश द्यायचा यातनं? स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आपण पाहिलं असेल तर इंग्रजांची जी तानाशाह प्रवृत्ती होती तीच प्रवृत्ती आता आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे। याच नागपूरमध्ये 1920 मध्ये असहकार आंदोलन त्या काळामध्ये इंग्रजाच्या विरोधात केलेला गेला होता। आज देशामधली संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही संपुष्टात येण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि अशा वेळेस या देशाची लोकशाही आणि संविधान वाचवणं ही या देशवासियांसाठी काँग्रेसची गरज आहे आणि त्यानिमित्तानं या युद्धासाठी आम्ही तयार आहोत। युद्ध म्हणजे लोकशाहीचं युद्ध, लोकशाही वाचवण्याचं युद्ध, याच्यासाठी आम्ही तयार आहोत आणि म्हणून याचं स्लोगनच हम है तैयार असं देऊन ही रॅली या ठिकाणी पार होत आहे। आणि नागपूरमध्ये काँग्रेसचा हा पहिलाच कार्यक्रम नाही। या नागपूरमध्ये एक भाग असा आहे की त्याला काँग्रेस नगर म्हणतात। त्या ठिकाणी अधिवेशन झालेलं होतं। राजूजींनी त्या काळामध्ये एनयुसीचं एक मोठं अधिवेशन या ठिकाणी घेतलेलं होतं। असं इतिहास सातत्यानं लागलेला आहे। स्थापना दिन पहिल्यांदा साजरा होत आहे, स्थापना दिवस या ठिकाणी पहिल्यांदा होते आहे आणि हा भव्य प्रमाणात व्हावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, आमचे नेते सोनियाजी, राहुलजी सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेली आणि देशभरातले नेते या ठिकाणी येतील आणि हे आम्हाला एक चांगली संधी महाराष्ट्राला मिळालेली आहे। त्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणाचा चेतना या ठिकाणी निर्माण होते आहे। या निमित्तानं त्यांना दिशा मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून या स्थापना दिवसाच्या निमित्तानं नागपूरला लोक येतील। बरं, तुम्ही आता तयारीचा आढावा घेतलेला आहे, सध्या काय स्टेटस आहे आणि कशा प्रकारे नियोजन असणार आहे? बिलकुल, आत्ता पोलीसवाल्यांपासून तर सगळ्यांना आम्ही आता इथं बोलावलेलं आहे। आता इथं कार्यक्रमाचे मंच सुरू आहेत आणि ही सगळी तयारी जोरात चाललेली आहे आणि जवळपास त्या पद्धतीची आता तयारी आहे। तर 2-3 दिवस हे सगळे तयारीमध्ये जाणार आहेत। महत्त्वाची गोष्ट की राहुल गांधी यांची जी पदयात्रा संपूर्ण देशात फिरली तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राबद्दल की महाराष्ट्र हे नॅचरली काँग्रेस राज्य वाटतं। त्यामुळे किती लोक येईल, कशा प्रकारे ह्या संपूर्ण गर्दीला या व्यतिरिक्त देशभरातले देखील कार्यकर्ते येणार? याला 9 ते 10 लाख लोक अपेक्षित आहे। त्या पद्धतीची मोठी ही रॅली या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे हा जो ग्राउंड आपल्याला दिसतो आहे या सगळ्या ग्राउंडमध्ये सगळीकडे जनतेचा सागर आपल्याला पाहायला मिळणार आहे। काल ज्या प्रकारे भाजपचं स्लोगन आलं, लगेच तुमचं देखील स्लोगन पाहायला मिळत आहे। नाही, भाजपचं आमच्या नंतर स्लोगन आलं। विधानसभेमध्ये आम्ही जेव्हा विदर्भाचा मुद्दा मांडला तर त्यांनी पण आपलं 293 त्यांनी ठराव मांडला। शेतकऱ्यांच्याबद्दलची आम्ही भूमिका मांडली तर त्यांनी पण मांडली। भाजप आता काँग्रेसची नकल करते अलीकडच्या काळात। त्यांच्याजवळ देश विकण्याशिवाय दुसरं काहीच नाही। आपण पाहिलं की या देशाला 13 प्रधानमंत्री प्राप्त झालेत आणि सगळ्यांनी या देशासाठी मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं। त्यांच्या या काळामध्ये आपल्या देशावर 55 लाख कोटीचं कर्ज झालं, पण आता आपण पाहतो की नरेंद्र मोदींच्या काळामध्ये तेच कर्ज 2,05,000 म्हणजे 3 लाखाच्या घरात गेलं। म्हणजे ह्या 9.5 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि एकीकडे महागाई वाढवलेली आहे, सर्वसामान्याला जगणं मुश्किल केलेलं आहे। आखरी हे कर्ज घेऊन यांनी पैसे टाकले कुठं? GSTच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे गोळा केले जातात, ते पैसे गेले कुठं? हे सगळे प्रश्न आता जनतेच्या समोर निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये जो आक्रोश आहे तो भयानक आहे
आणि त्यामुळे या रॅलीचं मॅसेज पूर्ण देशामध्ये, कारण की हा देशातला सेंटर पॉईंट आहे, याला झिरो माइल्स म्हणतात आणि इथून पूर्ण देशाला संदेश जाणार आहे आणि त्यामुळे या रॅलीचा एक आगळं वेगळं महत्त्व राहणार आहे आणि त्याची इतिहासात नोंद होणार आहे. म्हणजे भाजपच्या स्लोगनमध्ये त्यांनी जो उल्लेख केला की सपने नाही हकीकत बनते इसलिए लोग मोदी को चुनते, तुमचं काय म्हणत त्याबद्दल? असं आहे, आपलीच पाठ आपल्या हाताने ढोपटायचं भाजपचं काम आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजी गेल्या 2 टर्ममध्ये जनतेला कळले नव्हते, पण आता कळलेलं आहे. या देशाला गुलाम बनवण्याचं काम त्या लोकांनी सुरू केलेलं आहे. आर्थिक कमजोर लोकांना करायचं, शिक्षणापासून त्यांना दूर करायचं आणि गुलामीकडे हा देश न्यायचा, हा जो भाजपचा फंडा आहे तो आता सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे मोदी को चुनते नहीं है, अभी तो खेल शुरू हुआ है. अच्छा, भाजपची जी सत्ता आहे म्हणजे किंवा संस्था आहे, संघ, त्यांचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. त्यामुळे नागपूरलाच स्थापना दिनाची भव्य मोठी सभा घेऊन कुठेतरी लोकसभेचं एक रणशिंग फुंकण्याचा एक प्रयत्न आहे. बिलकुल, याला लोकसभेचाच मेसेज जाणार, पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. आणि जे तुम्ही म्हणालात की भाजपची मातृसंस्था इथं आहे, त्यांनी काय सांगितलं की जनगणनेला आमचा विरोध आहे. या देशाच्या बहुजनांचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक विकास व्हावा ही BJPच्या मातृसंस्थेला मान्य नाही. त्यामुळे तो पण एक मेसेज आहेच ना. आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं सांगतात की या देशाच्या प्रत्येक नागरिकांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास व्हावा आणि त्यासाठी जातीने ह्या जनगणना व्हावी आणि त्यांची मातृसंस्था म्हणून त्याला विरोध करताय. त्यामुळे भाजपचं जे असलियत आहे ती आता जनतेसमोर येते. शेवटला प्रश्न, राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहे, या व्यतिरिक्त गांधी कुटुंबातलं कोण कोण येणार आहे आणि देशभरातनं प्रमुख कोण नेते असणार आहे? सगळे येणार आहेत. आता राहुलजी येतील, सोनियाजी येतील, प्रियंकाजी येतील आणि राज्यातले अनेक राज्यातले मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रातली आमची जी AICCची चमू आहे ती सगळी राहणार. पूर्ण देशातले नेते या ठिकाणी येणार. एक वेगळा उत्साह आणि एक वातावरण आहे वेगळं. बिलकुल, तुम्हाला सांगतो की या सभेचं एक मोठा मेसेज पूर्ण देशामध्ये जाणार. तर होते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.